तर या अपघातानंतर आता आज कुर्ला बस स्थानक हे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। त्या बेस्ट अपघातानंतर आज कुर्ला स्थानकावरील जो बेस्ट स्थानक आहे ते आज बंद ठेवण्यात आलेलं आहे। आपण सध्या कुर्ला स्थानकावरील बेस्ट स्थानक या ठिकाणी आहोत। आपण पाहू शकतो की हाच कुर्ला स्थानकाचा बस डेपो आहे। याच ठिकाणाहून ज्या बसेस आहेत त्या बसेस निघतात व काल कुर्ला परिसरातील मार्केटमध्ये काल एक बसचा अपघात झाला होता। त्यामध्ये 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्यानंतर आता बस सध्या या कुर्ला स्टेशनवरून ज्या बस असतात त्या सध्या आज बंद ठेवण्यात आलेल्या आहे। आपण पाहू शकतो की नागरिकांची प्रचंड गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे व तसेच त्यांना जाण्यासाठी आता वेगळ्या ज्या सुविधा आहेत त्यांचा आता उपयोग करावा लागत आहे। रिक्षा व इतर काही सुविधा असतात खाजगी बस त्यांच्या माध्यमातून ते आता आपलं गंतव्यस्थान गाठत आहे। मात्र अचानक ही बस सेवा बंद केल्यामुळे सध्या प्रवाशांमध्ये नाराजगीचा सूर कुठेतरी पसरलेला आहे। कॅमेरापर्सन जितेंद्रसह मी रवी खरात, TV9 मराठी, कुर्ला, मुंबई। तर काल झालेल्या या अपघातानंतर आता 5 जणांचा मृत्यू झालेला आहे, 26 जण जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आज या ठिकाणी आपल्या कुर्ला स्टेशनपासून जी आपली BSTची बस आहे, इलेक्ट्रिक बस आहे आणि त्या ठिकाणी ती निघाली आणि थोड्या अंतरावरच तिचा ताबा सुटला चालकाचा आणि तिथून त्याने जे संपूर्णपणे या ठिकाणी संपूर्ण रस्त्यावरचे पब्लिक त्यानंतर गाड्या जे भेटतील त्या सर्व ठोकोठोक्क शेवटी तो ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरच्या इथे त्याने गाडी ठोकलेली आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे कॅज्युलिटी झालेले आहेत। आता मी भाव हॉस्पिटलला जातो आहे, पोलीस यंत्रणेला सुद्धा सांगितलेलं आहे आणि जो चालक आहे तो सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे।